हे काय केलं? हे खेकडाच आहे? हा एक क्रॅप फार्मिंग आहे. अच्छा, मी बोललो मला खेकडा फार्मिंग. हे जर दिसत असेल झाडावर ना घार आहेत, 3 घार दिसत आहेत आणि 3 ते त्यांचे घरटं दिसते. ड्रोन सीन बघत होतो, तो हल्ला, बोला असा कसा काय अचानक हल्ला. तेव्हा बघितलं तेव्हा घारनं अटॅक केला. नमस्कार. हे बघा आता इथे थांबलोय, हॉटेल बुक केलेलं होतं ना. इकडे मागे बाग मांडल्याच्या इथून आणि हा आहे साईडलाच खाडी आहे. बाग मांडल्याची खाडी आपल्याला उद्या तिकडनंच जायचं आहे. आणि आपलं एक मराठी माणूसच आहे, मराठी माणसाचं हॉटेल आहे. हॉटेल आणि साईडला गॅरेज आहे आणि इथे हॉटेल आहे. हॉटेल म्हणजे नॉर्मल रूम्स केलेले आहेत, जेवण वगैरे इथेच आहे. ऑटोमोबाईल इंजिनियर आहे पोरगा, आपण त्याच्यानंतर नंतर दाखवणारच आहोत. आणि हे जे सगळं दिसते ते त्यांनीच डिझाईन केलं आहे. गाडी वगैरे. आता ऊन असल्यामुळे इथे थोडेफार ग्रास करपले, पण ओव्हरऑल बघा इथं स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलचं पाणी फिल्ट्रेशन चालू आहे. बोट आहेत. हे बघा इथे एक बोट हाऊस आहे छोटासा. इथे बसायला जागा आहे. इथे ओपन थिएटर आहे, ओपन थिएटर केलं आहे. हे बघा ओपन थिएटर केलेलं आहे. ती एक रूम आहे. हे बघा हे ॲक्च्युअल बोट आहे, त्या बोटला कट करून त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर आपली ह्या टाईपमध्ये रूम आहे. इथं 2 रूम आहेत, आपण ही रूम घेतले. ओके आहेत रूम ओके आहेत. प्राईसच्या हिशोबाने मस्त आहेत, पण बघा कसं युनिक आहेत. हे बघा इथे बेड आहे आणि मचान टाईप वरती बेड आहे. आणि मुलं खुश झाली आहेत. मुलांना आवडली. बाथरूम वॉशरूम सगळं ओके आहे. AC मेन AC आहे, वायफाय आहे. जेवण पण सांगितलं, काही तुम्हाला काय पाहिजे ते मेनूवरती भेटेल. इवन आपली मच्छी आणली तरी ते करून देणार आहेत. आता त्यांना हे सांगितले करायला, चहा आणि फ्रेंच फ्राईज. पोरांना फ्रेंच फ्राईज करायला सांगितलेत. आणि ॲक्च्युली आता झाला आहे काळोख. आता वाजले आहेत 6 वाजले. थोडा काळोख झाला, नाही तर आता इथे ड्रोन फ्लाय केला असता. हा बघा मराठी माणूस आहे, युनिक आहे. युनिक काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे. एकदम असं चांगलं नाही बोलू शकत की आपण 5 स्टार आहेत, पण आता आमच्याकडनं त्यांनी एका दिवसाचे हे 1800 रुपये घेतलेत. हा सगळा आहे परिसर यूज करायला. रूम आहे प्लस हे बघा ह्याच्या बाजूलाच खाडी आहे. आणि हे आय थिंक त्याला विचारायला लागेल, हे खेकडे वगैरे पालन असेल. हे बघा ही खाडी आहे, खाडीच्या एकदम शेजारी त्यांचीच बोट आहे. आणि ह्याच्या पलीकडे बाणकोट किल्ला आहे. आपण तो आता उद्या कॅप्चर करू, कारण आज थोडासा हे कमी झालं आहे, आपला उजेड थोडा कमी झाला आहे. आणि इथूनच हरिहरेश्वर मंदिर थोड्या अंतरावरती आहे, म्हणजे हार्डली 2 ते 3 किलोमीटरवरती असेल मे बी. एक्झॅक्टली नाही माहिती मला, तर आपण ते पण बघू. पण मुलांना आवडला. हरिहरेश्वर मंदिर 3 किलोमीटर आहे इथून. मस्त छानपैकी वाडी आहे. आणि कन्सेप्ट हे बघा, हा पत्रा आहे, हा नॉर्मल पत्रा आहे. त्यांनी त्याच्यामध्ये हे केलं. आपण आता त्याला भेटू, त्याचं नाव विचारू, कारण तो म्हणतो की अलिबागची गाडी बघितली तर अलिबागवाला आहे. त्याची मावशी काय कोणतरी अलिबागला राहणारी आहे. हे बघा हे अशा प्रकारे. हे बघा हा समोर येतोय ना, हे बघा हे ओनर आहेत.
हां नाव काय? सिद्धेश कोलतरकर. कोलतरकर, सिद्धेश कोलतरकर. हे सगळे यांनी अशा प्रकारे केलेलं आहे. आपणच होममेड आहे. मराठी माणूस आहे, मराठी माणसांनी मेहनत करतोय. ही अशी मेहनत आहे. आता आम्ही आजच राहणार आहोत. उद्या आपल्याला जायचं आहे बाणकोट खाडीवरनं फेरी पकडून पलीकडे आपला पुढचा प्रवास करत. ॲक्च्युली हरिहरेश्वरला जायचं होतं पण लेट झाला आणि कंटाळा आला, त्याच्यामुळे आज स्टे इथेच करू. आणि मग हे काय केलं? हे खेकडाच आहे? क्रॅप फार्मिंग आहे. अच्छा, मी बोललो, मला आलं लक्षात. भरले तेव्हा दिसणार नाही ते. सकाळी जेव्हा पाणी कमी झालेलं असेल ना, बारीक बारीक पिल्लं दिसतात त्यांची. आता एका दुसरा दिसेल पण असं एखाद्या तडताना वगैरे. अच्छा, हे बघा, हे बोललो ना खेकड्याचं असेल, हे क्रॅप फार्मिंग आहे. त्याच्यामध्ये हे चिरा आहेत काय? केवढा साईज होतो हा? काय इथे हो मोठे मोठे होतात, एवढे एवढे पण होतात. पण हा कुठला आहे? आपला खाडीचा आहे? खाडीचा. 3 प्रकारचे खेकडे आहेत. मड क्रॅब. हा मड क्रॅब ना? मड क्रॅब आणि दुसरा समुद्री खेकडा. आम्ही पकडायचो लहानपणी. आम्ही जायचो गाडी घेऊन, गाडी टाकून असे गाड्या टाकायचो त्याला. सुकी मच्छी बांधून जायचो. करू का? तिकडे ट्रिपर आहे, करतो की. हे बघ, हे खेकड्याचं फार्मिंग. खेकडे पालन. हा बघ, मी मला आलं लक्षात, खेकडा पालन आहे. खेकड्यांची घर आहेत. ठीक आहे, होती रमली ती. हा रमली. मेन म्हणजे मुलं रमलीत. आणि हे आपण बोलतो कांदळवन. हा हे कांदळवन. आम्ही याला अलिबागमध्ये किंवा आम्ही झिटाचं झाड बोलतो. झिटाचं झाड. हे बघा, हेच ते कांदळवन. आपण मुंबईत ऐकतो, मुंबईत कांदळवनाची कत्तल होते. हेच ते कांदळवन जो पाऊस पडतो, मुंबईत भरपूर पाऊस पडतो, ते पाणी होल्ड करण्याचं काम करतं. हे बघा, आता ह्याच्यामध्ये इथे बघा बारीक बारीक खेकडे आहेत. हे तर खेकडे खात. हे बघा, एक डुक्करवाले खेकडे बोलतात त्याला. पण मुलं तर रमलीत. मुलं मस्त छानपैकी रमणार आहेत. आता उद्या सकाळी जाऊ आपण. सिद्धेश त्याचं गॅरेज आहे, ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. देवरुखवरनं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलं आहे, गॅरेज चालवतोय आणि हा प्रयत्न केला आहे. पण कन्सेप्ट मस्त आहे. ओव्हरऑल वाईब बघायची झाली तर आता प्रीमॅच्युअर बोलता येईल, पण डोकं आहे. जर हेच डोकं मुंबई किंवा आपल्या साईडला जर लावलं किंवा तर खूप मोठा होऊ शकतो. आता कोकणी माणूस हा साधाभोळा असतो. कोकणची माणसं साधीभोळी, तशीच साधीभोळी आहेत. आता हेच आपल्याला 1800मध्ये पडले. आता हेच आपण तिकडे, आता आपण रणचं हे बघितलं असाल, अशा प्रकारेच टेंट होता. तो टेंट थोडासा मोठा होता आणि अशा प्रकारेच वाईब होती. पण त्याचे जवळजवळ 10,000 ते 20,000 पे केले आपण 3 दिवसाचे. कारण तिकडची हे वेगळी पद्धत आहे किंवा तिकडचं वेगळा आहे. कारण तिकडे तो सीझन फक्त 4 ते 5 महिन्यासाठी असतो. सगळं त्यांना हा सगळा सेटअप त्यांना पूर्ण काढायला लागतो, परत पुढल्या वर्षी करायला लागतो. ती हे असतेच. पण छान आहे. आधी वाटलेलं कुरकुर, पण मुलं रमली तर आपण पण रमणार. मस्त. 3 hours later. आता वाजले जवळ 9 वाजलेत आणि आपलं जेवण आलंय. मी तर दाल खिचडी सांगितले. हे बघा, भाकरी, पापलेट थाळी आहे आणि तांदळाची भाकरी आणि एक्स्ट्रा पापलेट सांगितले पोरांसाठी. मी तर नॉर्मलच खातोय कारण माझी जेवायची इच्छा नाही. आता हात कशाला खराब केलास? हां ठेव. चला आता जेवून घेऊ
आणि इथे ना थोडं प्रोजेक्टर लावलेलं मुलं खेळत होती, यूट्यूबला कार्टून्स बघत होती. चला आपण आता जेवून घेऊ. आज काय जास्त बुकिंग नाही इथे, उद्या पूर्ण फुल आहे. आणि हे बघा इथली वाईफ बघा कशी आहे रात्रीची. हे बघा त्यांचे ओनर इथेच राहतात. हे बेसिन आहे ते. आणि हे बघा. चला आता आपण जेवून घेऊ. जेवण कसं आहे ते बघू. ए भात पापलेट खाणार आहेस की? The next day. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आज 23 मे आणि हे बघा हा बघा सीन. ॲक्च्युली मगाशीच उठलो आहे 6:30ला. आत्ता वाजले आहेत 7:15. मस्त सनराईज इथे झालेला आहे. आणि हा बघा वाईफ इथे. आता थोड्या वेळापूर्वी ड्रोन फ्लाय केलेला सनराईजसाठी, पण जर इकडे समोर इथे दिसत असेल, इथे झाड आहे आणि ह्या झाडावर ना घार आहेत. 3 घार दिसत आहेत आणि 3 ते त्यांचं घरटं दिसतंय. असं झालं की ड्रोन फ्लाय केला, एकदा अटॅक झाला. पहिलं मला समजलं ना, कारण मी सीन बघत होतो, ड्रोनमध्ये सीन बघत होतो. तो हल्ला, बोला असा कसा काय अचानक हल्ला. तेव्हा बघितलं, तेव्हा घारनं अटॅक केला. त्याला रिटर्न आणला, ड्रोनला रिटर्न आणला आणि सेकंड टाईम उडवला, पण त्याने अटॅक केला आणि पाडलाच. आणि ड्रोन पडला तो नेमका ह्या झोपडीवरती, झोपडीच्या ह्याच्यावरती लँड झाला आणि खाली पडला. योगायोगाने वाचला, कारण त्याला प्रोपेलर गार्ड असल्यामुळे पक्षाला सुद्धा काय झालं नाही आणि ड्रोनला सुद्धा काय झालं नाही. फक्त थोडासा माती लागले, त्याला आता साफ करायचे. पण वरतून सीन तर भारी आहे. पण आता तर ड्रोन फ्लाय नाही करत, कारण ॲक्च्युली त्यांचं घरटं आहे, त्याच्यामुळे ते थोडं केअर करतायत. आणि इथे ना पक्ष्याचा आवाज येतोय, पक्ष्याचा आवाज येतोय. मस्त आहे इथे, वाईब तर मस्त आहे. हे बघा रात्री इथे हे प्रोजेक्टर लावतात इथे आणि स्क्रीनवरती रात्री पोरांनी यूट्यूब बघत होते, यूट्यूबचे व्हिडिओज बघत होते. आणि तुम्हाला गरम पाणी करण्यासाठी हे पण आहे. मस्त रात्री झोप पण आली. आणि अजून एक सांगायचं म्हणजे सकाळ सकाळ ना, आता ह्या रूम आहे, ह्या रूमच्या बॅक साईडून चिमण्या चोच मारत होत्या, काचेवरती चिमण्या असे चोच मारत होत्या. आता ही आपली रूम आहे. आणि असं आता पलीकडे ह्या साईडला पलीकडे नाही जाऊ शकत, का तुम्हाला इकडनंच दाखवतो आहे बघा. अशी जी खिडकी आहे ना, त्या खिडकीला बाहेरनं चोच मारत होत्या चिमण्या. आणि त्याच्या आवाजाने आम्हाला जाग आली. मुलं तर काय झोपले, उठतच नाहीत, कारण काल दमलेत. आणि हे बघा खेकडा फार्मिंग, हे जर दिसत असेल, हे मिक्स खेकडे आहेत, त्याच्यामध्ये बारीक बारीक दुसरे सुद्धा खेकडे आहेत. चला तर मग नाश्ता सांगितलाय त्यांना, पोहे सांगितलेत, त्याच्यानंतर चहा सांगितलं आहे. आता लवकर आंघोळ वगैरे करून निघतो, हरिहरेश्वर दर्शन करतो आणि मग पुढे प्रवास. चल. A few moments later. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आता रेडी झालो आहे आणि हे बघा चंगू मंगूना एक खेळणं भेटलं आहे, आपला कॉईन बॉक्स. हे कोणाला फोन लावतोय? हां मला फोन लावतोय. वाजली रिंग. आणि आता निघतोय. आता आपण हरिहरेश्वर मंदिरात जाणार आहोत आणि त्याच्यानंतर मग परत बाणकोट इकडनं. आता हे बघा ह्या साईडून ही प्रॉपर्टी. आता आपल्याला डाव्या साईडून जायचं, इकडे हरिहरेश्वर मंदिर आपण, आणि इकडनं आलो आहे.
परत आपल्याला इकडनंच येऊन परत इकडे बाणकोट आहे. आणि हरिहरेश्वर मंदिर इथून 3 किलोमीटर आहे. हे बघा, हे बघा, वसुदैव कुटुंबकम. हं, मस्त हॉटेल. आमचे हॉटेलचे नाश्ता जेवण, कालचा जेवलो नाश्ता, काल संध्याकाळी चहा आणि फ्रेंच फ्राईज वगैरे मस्त 3200 रुपये झाले आमचा स्टे आणि नाश्ता आणि जेवण. 2 टाईमचा नाश्ता, सकाळचा नाश्ता, संध्याकाळचा नाश्ता आणि जेवण, मस्त मस्त 3000. म्हणजे मुलांनी खूप एन्जॉय केलं. आणि आणि आता निघतोय. पहिले वायर होती बघ, आता हे मोबाईल बघा, ते हे जेवणार आहेत ना, ते सांगतायत. कट झाली वायर, कनेक्शनच नाही आता. पहिले सक्षम असंच असायचे फोन. सक्षम असे आम्हाला कॉल करायला असायला जायला लागायचं. आम्ही जाऊन कॉल करायला लागायचा तिकडे. कुठे करायचं झालं तर नंबर 12 वोल्ट वगैरे सप्लाय देऊन बघतो एकदा. लाईटी बिटी काय भेटतात काय. हा होईल. 12 मला वाटते तो 5 वोल्टला आहे. तो 5 वोल्टचा आहे. कारण मी लँड केबल नाही. हा नाही नाही, तो 5 वोल्टचा आहे. 5 वोल्टला जाईल मला वाटतं तो. टॅब आहे तो. लँड केबल हा, तो पेपर लोड आहे. हा इथे ट्रे आहे पैसे जमवायला. हो, हा ट्रे आहे. याचा नाही, याची हे केबल हे असेल ना. हा नाही, ती पॉवर केबल आहे. त्याच्यात आहे सगळ्याला काय आहे तो. त्याच्यामध्ये नसणार. त्याला थांब, ते काकांना आणि फोटो काढ. अरे ही कुठेतरी लावायची असेल बॉक्स मध्ये, त्याच्यामध्ये पॉवर केबल वगैरे सगळं येत असेल. एकदा बायकोसोबत स्कॅम केलेला, त्याच्यामध्ये मोबाईल ठेवला होता हा काय स्पीकरवर ठेवून. तिला बोला चालू केला. तो नाही उडाला. हा मोठा आहे तो. चालू केला माझ्या नवऱ्याने. गन घ्यायला जा, गन द्यायचे आता. फोटो काढतो. दोघांना 2 द्या, फोटो काढ. इथे त्याच्या आतमध्ये खरंच हे आहे. तर मारतील, मेल्यावर येतील ना पोलीस. एअरगन आहे. ती एअरगन दाबू नको, दाबू नको ना. दाबायला त्यात गोळी असायला पाहिजे. चेक करून गेली. हा कशी पकडतात इकडे गाडीच्या मागे उभं राहतं. तशी पण इकडे असं माहिती ना, व्हॅनीची याची गन बघ. अशी पकडतात. अशी पकड, अशी. हा आपल्याला झेपते का. इथे उभा राहा गाडीच्या इथे. तुला फोटो काढायचा. बाबा सक्षम बघ. सावकाश सावकाश. इकडे इकडे इकडे. सोबत उभं राहा. हा बस बस ठेव. हा जा. चलो निघतो. चल सिद्धेश. हा मम्मा बनवायचं असं. ते हे बनवायचं. हे ना मग. हिना बाबा असं बनवायचं. हा हे पेपर वेट. सक्षम मागाचा शूज घाल जा. आपल्या चप्पल घाल जा. त्यांना सांग की रोबोट आहे. आपल्या हे पकड. हा रोबोट पण आहे ना. टॉवेल आहे. येताना इथूनच रोड आहे ना. ती हांगवी लागली. हा सो ठीक आहे चालेल. चल मग हे हा येत राहा. हे सिद्धेश हे ऑटोमोबाईल इंजिनियर आहेत. हा आणि मस्त मस्त वाटलं. मुलांनी तर खूप एन्जॉय केले ते. एकदा युनिक मस्त पैकी. मोबाईलवरती बोलतो. टॅबवर राहा. आपण उशीर आलो ना, त्यांनी दाखवलं. चालेल चालेल चल. जाताना बघायचं